गुहागरमधील मळणगावचे एक दिलदार व्यक्तिमत्व परम आदरणीय संत महादेव चिपळूणकरजी यांना 41व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा। काही माणसं जन्माला येतात ती स्वतःसाठी जगण्यासाठी, तर काही माणसं जन्माला येतात ती इतरांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी। स्वतः आयुष्यभर संघर्ष करूनही दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवणारी जी माणसं असतात त्यातले एक आदरयुक्त, दिलदार आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा महादेव चिपळूणकरजी। जुन्या काळातील उच्च शिक्षित एक आदर्श विद्यार्थी, अति चाणाक्ष व तल्लख बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व। घरची परिस्थिती बेताची, लहानपण गावी गेले। इयत्ता 7वीत असताना वयवर्ष 9 अचानक वडिलांची तब्येत खराब झाली आणि बालवयातच वडील सोडून गेले। त्यानंतर 2 वर्षातच आई पण सोडून गेली। लहान वयातच आई बाबा सोडून गेल्यानंतर घरामध्ये 3 बहिणी, त्यानंतर सर्वात लहान म्हणून ओळखले जाणारे महादेव। आई बाबा सोडून गेल्यानंतर या सर्वांचा सांभाळ आजी आणि मोठ्या आत्याने केला। आत्या आणि आजीने या सर्वांना मुंबईला घेऊन आले। 3 बहिणींनी मोलमजुरी करून आपलं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांचे शिक्षण काही कारणास्तव पुढे होऊ शकले नाही। 9वी झाल्यानंतर काही वर्षानंतर त्यांना रेल्वेमध्ये क्लास 1ची नोकरी लागली। त्यानंतर उदरनिर्वाहासाठी मुंबईतच राहिले। त्या वेदना काय असतील, स्वप्न तुटल्याची जाणीव काय असेल, हे फक्त ज्यांनी जगले त्यांनाच कळू शकतं। पण बाबा खचले नाही, नशिबाला दोष देत बसले नाही, कारण म्हणतात ना, प्रत्येकाच्या आयुष्यात कसे रंग भरायचे हा तर त्या विधात्याला खरा खेळ आहे। आपण फक्त त्याच्या हाताचे बाहुले आहोत। त्यानंतर त्यांचा विवाह माधुरी यांच्याबरोबर झाला। आपल्या संसाराला सुरुवात करून आपली नोकरी सांभाळून इनामदारीने काम करत प्रमोशन होत गेलं। अशातच त्यांच्या संसारात गोडसं बाळ जन्माला आलं। त्याचं नाव आवडीने मयूर ठेवलं। त्यानंतर कालांतराने पुन्हा एक गोंडस बाळ जन्माला आलं। त्याचे नाव मुकेश ठेवले। पुढे संसार चालूच होता। अशातच पांडुरंगाच्या कृपेने अजून एक बाळ जन्माला आले। त्याचे नाव प्रसाद ठेवण्यात आले। सुखाने संसार सुरू झाला। 3 गोंडस मुलं वाढत घरामध्ये लहानाची मोठी होत चालली। महादेव हे नाव आणि नावाप्रमाणेच ते महादेव बनले। विठ्ठलाचे परमभक्त म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते। पंढरपूरची वारी त्यांनी कधी चुकवली नाही। कधी कधी तर पायी वारी केल्या। दरवर्षी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला आवडीने जात होते। एक दिवशी पंढरपुरात त्यांना सांगितलं गेलं, तुला जीवनामध्ये सद्गुरू करावा लागेल। असा असेल हे पण सर्व सांगितल्यावर सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांना शरण जाऊन संत निरंकारी मिशनमध्ये गेल्यावर ब्रह्मज्ञान घेतले। सेवा, सत्संग, सिमरन करत करत आपले 3ही मुलं निरंकारी मिशनची जोडली गेली। एक हसता खेळता परिवार संतमय झाला। काही दिवसानंतर 3 मुलांची लग्न झाली। त्यांचा संसार आनंदाने आणि सद्गुरू कृपेने होत आहे। या संघर्षमय प्रवासात माधुरी माताजी यांनी खंबीर साथ दिली। साधा भोळा पण शिस्तबद्ध स्वभाव, संसार सांभाळत बाबाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या। आणि मग सुरू झाला संघर्षातून यशाकडे झेप घेणारा प्रवास। इनामदारीने नोकरी करत करत अनेक प्रमोशन भेटत गेले। दर शनिवार व रविवार ऑफिसला सुट्टी असल्यावर घरी कधी बसले नाही। कुठे ना कुठे महापुरुषांना सोबत घेऊन अनेक गावे म्हणू नका, अनेक तालुके म्हणू नका, अनेक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर सत्संगला जाऊन अनेक परिवार एक केला। आजही अनेक परिवार त्यांची चातक पक्षासारखी वाट पाहत असतो। कधी येऊन आशीर्वाद देतील अशी आस लावून अनेक परिवार वाट पाहत आहे। कारण ज्यांनी शून्यातून स्वतःच्या हिमतीवर विश्व कसं निर्माण केलं याचं ज्वलंत उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे। मुख्य कार्यालय अधीक्षक ऑफिसर म्हणून पश्चिम रेल्वेत चर्चगेटला काम करत होते। स्वतःच्या हाताखाली 300 लोकांचा स्टाफ होता, पण कधीच गर्व केला नाही। सर्वांना सांभाळून घेतलं। त्याचीच पावती पाहायला भेटली जेव्हा हे रिटायरमेंट झाले। तो शेवटचा दिवस, कामाचा दिवस साजरा करत असताना अख्खा स्टाफ रडत होता। कारण जे व्यक्तिमत्व पुन्हा ऑफिसमध्ये दिसणार नाही ते सर्व पाहायला नंतर समजले की जसे हे सत्संगामध्ये होते तसे ऑफिसमध्ये होते। रिटायरमेंट नंतर काहीसा आजार मागे लागला, पण डगमगले नाही, सत्संग सोडली नाही, संत भेटी कमी केली नाही। आवर्जून सर्वजण त्यांना घरी भेटायला जात होते। कारण अशी एक नाळ जोडली आहे की एकमेकाशिवाय करमत नाही। संसारामध्ये मुलगी जन्माला आली नाही, पण आज असंख्य मुली त्यांना स्वतःचे वडील मानत आहे। संसारात त्यांनी 3च मुले आहेत, पण निरंकारी परिवारामध्ये असंख्य संत त्यांना माझे बाबा आहे असे आवर्जून सांगत आहे।
बाबांनी आयुष्यभर केलेल्या प्रामाणिक कष्टांचा वृक्ष आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला पाहायला भेटत आहे. कारण जसं पेराल तसं उगवतं. सत्यासाठी प्रवाहाच्या विरोधात जाण्याची तयारी कित्येक वेळा समाजात एकटं पडलेलं व्यक्तिमत्व, पण स्पष्ट वक्तेपणा आणि प्रामाणिकपणा कधीही न सोडणारा स्वभाव. खरंच आदर्श संत मायबाप आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि आपल्या हातून अशीच माणुसकीची सेवा अखंड घडत राहो हीच सद्गुरुचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बाबा. बार बार दिलिएगा रे, बार बार दिलिएगा रे, बार बार दिलिएगा रे, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी एनिवर्सरी, हैप्पी एनिवर्सरी. तुम्हाला भावे लाभावे दीर्घायु, तुम्हाला भावे लाभावे दीर्घायु. आओ महाराजी हॅपी बर्थडे टू यू, आओ महाराजी हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला, वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. तेरा शुक्रिया, साहिब तेरा शुक्रिया.